नमस्कार मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, भारत 2060 वर्षापर्यंत चीनला मागे टाकणार आहे, अशी भविष्यात भारताचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. आणि 2026मधील अर्थव्यवस्था अजून वाढणार आहे भारताची अवस्था, अशी अर्थव्यवस्थेबद्दल आणि स्पर्धा जगात किती आहे याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, पाहू शकतो की जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून सध्या चीन भारतापेक्षा पुढे खूप असला तरी पुढील काही दशकात हे चित्र बदलू शकते. असं क्रयशक्ती समता PPP या निकषावर भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत राहिल्यास जागतिक सकल देशांतर्गत उत्पन्नातील GDP वाट्यात 2060पर्यंत भारत चीनलाही मागे टाकू शकतो, असा अंदाज वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅबशी संबंधित संशोधकांनी अहवाल व्यक्त केला आहे. त्यामुळे भविष्यात जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर सध्या 2026मधील अर्थव्यवस्था कुणाची किती आहे आपण पाहू शकतो. अंदाजित GDP मध्ये अमेरिका सगळ्यात 1 नंबर आहे, चीन 2 नंबर आहे, जपान 3 नंबर आहे, ब्रिटन 4 नंबर आहे आणि भारत 5 नंबरवर आहे. तर भारत आंतरराष्ट्रीय आर्थिक अंदाजानुसार 2026मध्ये भारताचा GDP क्रमांक 4.15 लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र ब्रिटन आणि जपानच्या मागे राहू शकतो. तर चीनसमोर हे मोठे आव्हान आहे. जगात सध्या जागतिक GDPमध्ये PPPच्या आधारावर चीनचा वाटा सुमारे 20% आहे. हा वाटा अमेरिकेपेक्षा जवळपास 1/3 अधिक आहे. आणि 2035पर्यंत चीन अर्थव्यवस्था अमेरिकेपेक्षा जवळपास दुप्पट होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र चीनसमोर लोकसंख्येतील घट हे मोठे आव्हान आहे. भारताला कसा फायदा होऊ शकतो आपण पाहूया की लोकसंख्येत घट झाल्यामुळे चीनचा जागतिक GDPमधील वाटा काही काळ स्थिर राहिल्यानंतर कमी होऊ शकतो. त्याच काळात भारताला त्याचा फायदा होऊ शकतो. तर अशी हे अपडेट आहे मित्रांनो. भारत आता सध्या खूपच मागं आहे. तर भारताचा 5वा नंबर आहे आणि चीनचा 2 नंबर आहे. GDP 4 ते आणि चीनची जवळपास 21% आहे अंदाजित GDP. तर सध्या तर खूपच महागा असल्यामुळे भारत सध्याची परिस्थिती तर आपल्याला माहीत असेलच. परंतु आता यापुढे किती वाढू शकतो भारत, किती वर्षानंतर पुढे जाऊ शकतो, हा काळच ठरवेल. तर दिलेली माहिती समजली असेल तेवढं लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.